ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी आजच्या सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। प्रेमविवाह केल्याप्रकरणी नेवासा तालुक्यातील एका तरुणाला त्याच्याच सासरच्या मंडळीकडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच घडली होती। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना पकडलं आहे। या आरोपींना 5 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा खुर्द येथील प्रशांत वाघ या तरुणाने 1 मार्चला आंतरजातीय प्रेमविवाह केला होता। या विवाहाला मुलीच्या घरच्या मंडळींचा विरोध होता। विवाह केलेल्या तरुणाला जीवे ठार मारण्याच्या हेतूने 3 वाहनातून 9 जण नेवाशात आले होते आणि त्यांनी या तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याने तरुणाचा आरडाओरड आणि परिसरातील नागरिक त्यामुळे गोळा झाले होते आणि आरोपी पसार झाले। मात्र काही वेळातच पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलंय। आजकाल लिफ्ट देणंही अगदी चांगलंच महागात पडू शकतं, अशीच एक घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे। पुणे जिल्ह्यातील दावडीमध्ये रहिवासी असणारे बबलू शेख यांचं लग्न जमवण्याच्या व्यवसायातून ते काही कामानिमित्त श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे आले होते। दरम्यान लोणी व्यंकनाथ मधील रेल्वे पुलापर्यंत एका मोटारसायकल स्वाराने त्यांना लिफ्ट दिली। या पुलाजवळ उतरले असता या मोटारसायकल स्वाराने त्यांची रोख रक्कम, मोबाईल आणि इतर महत्त्वाचे कागदपत्र असलेली कापडी पिशवी घेऊन तो पळून गेलाय। या प्रकरणी शेख यांनी श्रीगोंदा पोलिसांमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात मोटारसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। अहमदनगर जिल्ह्यासह राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र वृद्धेश्वर इथं दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित यात्रा उत्सव यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाच्या सूचनेवरून रद्द करण्यात आला असल्याची माहिती देवस्थान समितीच्या वतीने देण्यात आली आहे। गेल्या वर्षभरापासून या संसर्गामुळे विविध ठिकाणाची यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय। त्याच पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र वृद्धेश्वर येथे 11 मार्चला आयोजित करण्यात येणारा यात्रा उत्सव रद्द करण्यात आला असून या दिवशी राज्यभरातील कोणत्याही भाविकांनी वृद्धेश्वरला गर्दी करू नये, तसेच पैठणीतून कावडी घेऊन येण्यासाठी देखील कोणी भाविकांनी जाऊ नये असं देखील आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आलंय। प्रवरा नदीकाठच्या बेलापूर खुर्द, आंबी, केसापूर येथे धुडगूस घालणाऱ्या बिबट्याला पिंजऱ्यात अडकवण्यात वन विभागाला अखेर यश आलं आहे। बुधवारी येथील देशमुख वस्तीजवळ संजय लोखंडे या शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला करणारा हाच बिबट्या असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। बेलापूर खुर्द येथील लोखंडे हे दुचाकीवर चालले असताना बिबट्याने त्यांना झडप घालून शेतात ओढून नेण्याचा प्रयत्न केला होता। त्यावेळी झालेल्या झटापटीमध्ये लोखंडे यांनी प्रतिकार करत आपले प्राण वाचवलेत। मात्र त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर नगरमध्ये उपचार करण्यात आले आहेत। शेवगाव तालुक्यात रब्बी हंगामात गहू आणि हरभऱ्याचा पेरा वाढला आहे। गेल्या वर्षीपेक्षा सोंगणीचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय। हरभरा सोंगणीचा दर प्रति एकर 2000 रुपये येत असून मजुरांकडून काम करून घेण्याचं झाल्यास महिलेला एका दिवसाची मजुरी 250 ते 300 रुपये द्यावी लागत आहे। त्यामुळे गहू काढणी मळणीसाठी तर एकरी तब्बल 8 ते 10 हजार रुपये खर्च येतोय। त्यात गेल्या 3 ते 4 वर्षात कपाशीवर पडणाऱ्या विविध अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान यामुळे शेतकरी होरपळून निघाला आहे। त्यामुळे शेतकरी दुसऱ्या पिकाकडे वळाल्याचं दिसत आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये आता घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। देश विदेशासह राज्यातील 24 महत्त्वाच्या बातम्या टॉप 24 हेडलाईन्स मध्ये रोज रात्री 8 वाजता। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहुयात पुढील बातम्या। श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर जलाशयाच्या हद्दीतील पाटबंधारे विभागाच्या जमिनीतील आणि बांधावरील चंदनाच्या झाडांची वृक्षतोड करण्यात आली आहे। या वृक्षतोडीला विरोध केल्याने एका महिलेला मारहाण केल्याचा प्रकार घडलाय। याबाबत महिलेने बेलवंडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे। त्यावर पोलिसांनी तपास सुरू केलाय। अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पोलीस ठाण्याच्या वसाहतीच्या आणि इमारतीच्या कामांना मंजुरी मिळावी, तसेच शेवगाव तालुक्यातील बोधेगाव व पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे नवीन पोलीस ठाण्याला मान्यता मिळावी या मागण्यांसाठी शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मुंबईमध्ये भेट घेऊन मागण्यांचं निवेदन त्यांना दिलं आहे।
शेवगाव तालुक्यातील शेवगाव ते दहिफळ हा रस्ता अत्यंत खराब झाला असून या रस्त्याकडे प्रशासनाचं मात्र पूर्णपणे दुर्लक्ष झालंय। कुंटेफळ ताजनापूर या गावांना जोडणारा शेवगाव ते दहिफळ हा रस्ता अत्यंत खराब झालाय। या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर नागरिकांची ये-जा सुरू असते। रस्ता खराब झाल्याने अनेक दुर्घटना या रस्त्यावर घडत आहेत। रस्त्याचं काम करण्यासाठी खडी येऊन पडली आहे, मात्र तरी देखील कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही। तसेच या रस्त्यावर कचऱ्याचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर आहे, मात्र प्रशासनाचं याकडे लक्ष जाणार कधी असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे। शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक हे कोरोना संकट काळात फ्रंटलाईन वर्कर म्हणून सेवा करत होते, मात्र हे कोरोना योद्धे केंद्र सरकारच्या मोफत लसीकरणापासून वंचित राहिले आहेत। विशेष म्हणजे ज्यांनी कोरोना संकट काळात सेवा बजावली नाही अशा लोकांना कोरोना लसीकरणाचा लाभ मिळालाय। यावेळी कोरोना संकट काळात सेवा बजावणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मोफत लसीकरणाचा लाभ मिळावा अशी मागणी शिक्षकांच्या वतीने शेवगाव तहसीलदार अर्चना पागिरे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे। या बातमीसह सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मात्र पाहायला विसरू नका न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।